भरधाव वेगातील लक्झरी बसने दुचाकीला धडक दिल्याने एक युवक जागीच ठार तर दुसरा युवक गंभीर जखमी झाल्याची घटना गंगापूर गावाजवळ घडली. मयत युवक हा चिंचपाडा येथील रहिवासी असून शिक्षणासाठी मुंबई येथे राहत होता. घटनेच्या एक दिवस अगोदरच तो आपल्या गावी आला होता. परंतु हॉटेलमध्ये चहा पिऊन गावी येत असताना दुचाकीचा अपघातात युवकाचा मृत्यू झाला आहे. अमेरिका, इस्रायल आणि इराणमध्ये 11 दिवसांपासून भयंकर युद्ध सुरूच आहे. आखाती देशांमध्ये युद्धाची आग दुमसत असल्याने येथून भारताला होणारा खनिज तेलाचा आणि नैसर्गिक वायूचा पुरवठा जवळपास ठप्प झाला आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रासह संपूर्ण देशात घरगुती गॅस, नैसर्गिक वायू आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा जाणवू लागला आहे. पुढील काही दिवस युद्ध सुरू राहिल्यास ही परिस्थिती आणखी गंभीर स्वरूप धारण करू शकते. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. धुळे-सुरत महामार्गावरील कोंडाईबारी घाटात ट्रकचे ब्रेक फेल झाल्याने समोरील वाहनाला धडक देऊन परत दुसऱ्या वाहनाला मागून धडक दिल्याने ट्रकच्या कॅबिन चक्काचूर होऊन शॉर्ट सर्किट होत ट्रकच्या कॅबिनला आग लागून चालक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. क्रिकेट खेळताना चेंडू घराला लावलेल्या एसीच्या पंख्याला लागल्याने मुलांना हटकविल्याचा राग येऊन 6 जणांनी मारहाण केल्याने 3 जण जखमी झाले आहेत. तसेच 5,000चा रोकडसह सोन्याची अंगठी असा ऐवज जबरीने चोरून नेला. या प्रकरणी अक्कलकुवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किराणा दुकानाजवळून दुचाकी चोरीला गेल्याची घटना अक्कलकुवा तालुक्यातील खापर येथे घडली. या प्रकरणी अक्कलकुवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेतीच्या हिस्सेवाटणीवरून कोयत्याने डोक्यावर वार करीत पिता-पुत्रास जखमी केल्याची घटना उमरी येथे घडली. या प्रकरणी 3 जणांविरुद्ध तळोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नंदुरबार तालुक्यातील खोंडामळी येथे कोळदा रस्त्यावरील 0 पॉइंटच्या ठिकाणी रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिरात दात्यांनी रक्तदान करून प्रतिसाद देत आदर्श निर्माण केला. साथीदारांच्या मदतीने नंदुरबार, धुळे जिल्ह्यासह गुजरात व मध्य प्रदेश राज्यात विविध ठिकाणाहून दुचाकी चोरणाऱ्या 3 चोरट्यांना नंदुरबार शहर गुन्हे शोध पथकाच्या पोलिसांनी गजाआड केले आहे. या कारवाईत 6,40,000च्या 18 दुचाकी हस्तगत करण्यात आल्या. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत पात्रतेच्या तपासणीनंतर मोठ्या संख्येने महिला या योजनेतून बाहेर पडण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार सुमारे 1,05,00,000 महिला विहित निकषांवर पात्र ठरत नाहीत. हेच लक्षात घेऊन यावर्षीच्या अर्थसंकल्पात केवळ 1.48 कोटी लाभार्थ्यांसाठी 26,500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. म्हणजेच गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा योजनेसकाजेतमध्ये सुमारे 19,000 कोटी रुपयांची कपात करण्यात आली आहे. पासपोर्ट पडताळणी कामासाठी नंदुरबार जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांना नवीन संगणक व टॅबचे वाटप करण्यात आले, जेणेकरून नागरिकांना अधिक जलदगतीने पासपोर्ट काढण्याचे सोयीचे होईल. राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासन विविध उपाययोजना करत आहे. कांदा हे नाशवंत पीक असल्यामुळे हमी भाव योजनेत त्याचा समावेश नसला तरी शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी शासन सकारात्मक निर्णय घेत असल्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी विधान परिषदेत सांगितले. नंदुरबार येथील इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे नवीन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण समारंभ पार पडला. नंदुरबार शहरातील हॉटेल पीजी सन्समध्ये सीएनई कार्यक्रम व पदग्रहण समारंभ जागतिक महिला दिनानिमित्त घेण्यात आला. वैज्ञानिक क्षेत्रात डॉ. सुरेश पाटील यांनी मार्गदर्शन केले. तसेच आरंभ स्पीच अँड ऑडिओलॉजी सेंटरतर्फे श्रवण आरोग्याबाबत माहितीपूर्ण सत्र घेण्यात आले. नंदुरबार जिल्ह्यातील मौजे गंगापूर तालुका नवापूर येथील जमीन संपादनात झालेला भ्रष्टाचार आणि बक्षीसपत्राच्या आधारावर नियमांचे उल्लंघन करून झालेले फेरफार या प्रकरणाची SIT मार्फत सखोल चौकशी केली जाईल, अशी घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधान परिषदेत केली. या प्रकरणात तलाठ्यापासून उच्चपदस्थ अधिकाऱ्यांपर्यंत कोणाचीही गय केली जाणार नाही, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. महाराष्ट्र शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभागाकडून शहादा शहरातील विविध विकास कामांसाठी मंजूर करण्यात आलेला सुमारे 4.37 कोटींचा निधी वापरात न आल्यास शासनाकडे परत जाण्याची शक्यता निर्माण झाल्याने शहरातील जागरूक नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर शहादा नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना निवेदन देत मंजूर निधी तातडीने विकास कामांसाठी वापरण्याची मागणी करण्यात आली आहे.
साक्री तालुक्यातील फोपारेदे शिवारातील सुझलॉन कंपनीची 3,60,000 रुपये किमतीची कॉपर केबल चोरून नेल्याप्रकरणी निजामपूर पोलिसांनी 6 आरोपींना अटक केली आहे. अशाच नवनवीन बातमीसाठी आपल्या यूट्यूब चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टलला सबस्क्राईब करून घ्या.